हॅलो, गुड मॉर्निंग. तेजोज लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आज स्पेशल मेनू होता बिर्याणी, कारण की मी खूप त्यांच्या मागे लागली होती. मला काहीतरी मस्त खायचं आहे, बिर्याणी वगैरे. सो ते म्हणले, मी आलो ना बाळाला भेटायला, की त्या दिवशी आपण बिर्याणी बनवूया. सो त्याआधी बाळाला छान झोपवून घेतलं आणि मग मस्त बिर्याणीचं प्रिपरेशन करायला लागलो. कारण की पुढे तो 2 तास आता उठणार नाही आहे, तोपर्यंत आमची बिर्याणीसुद्धा होणार होती. सो त्यांना मदत करत मी मस्त बिर्याणी करायला घेतली आणि एका साईडला रस्स्याचा मसालासुद्धा केला. चिकन सकाळीच त्यांनी मॅरिनेशन करून ठेवलं होतं आणि छान मी रश्श्याला फोडणी मारत होते आणि तो छान उकळतसुद्धा होता. मग आम्ही एक साईडला भात शिजवून घेतला आणि मग मस्त बिर्याणीचे लेयर लावले. नवऱ्यांनी असं बनवून देणं हे खूप जगावेगळं सुख आहे आणि तेही माहेरी येऊन ते काही असं बनवत होते ना, त्याच्यामुळे खूप मस्त वाटत होतं. सासर माहेर दोन्ही जर एक असेल ना, तर मुलगी खूप छान नांदते आणि खूप छान सुखीसुद्धा राहते. सो आम्हा दोघांना काहीच वाटत नाही. मी तिकडेसुद्धा तसेच असतात आणि ते इकडे आल्यानंतरसुद्धा असेच असतात. त्यामुळे काही जावई माहेरी असले की जरा वेगळं, सासरी असले की जरा वेगळं, पण ही अजिबात असं करत नाही. छान असं बिर्याणीचे लेयर लावले आणि बिर्याणी बघताय ना, बघूनच तोंडाला इतकं छान पाणी सुटते. असं टेस्टसुद्धा एक नंबर झाली होती बिर्याणीची. त्यानंतर संध्याकाळी जरासा फेरफटका मारत आमचे वस्त्र वगैरे बघा, तर त्याच्यानंतर आता आम्हाला आंब्याचं लोणचं बनवायचं आहे. कारण की उन्हाळ्याची कामं थोडीफार बाकी आहेत. सो छान असे आंबे धुवून घेतले आणि कट करून घेतले. सो पुढचा व्लॉग नक्की बघायला विसरू नका. बाय बाय.